नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज अजित पवारांनी 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सरकार आल्यानंतरचं पहिलं बजेट होतं, त्यामुळे जास्त अपेक्षा होत्या. अर्थात याआधी ज्यांना बजेट सादर करण्याचा अनुभव आहे आणि आर्थिक विषयाचा अभ्यास आहे असे ज्येष्ठ नेते भाजपचे माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पहिली प्रतिक्रिया आपली. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांचा हा अर्थसंकल्प रयतेच्या राज्यासाठी. शेवटी एखादा अर्थसंकल्प सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारच नसतो. आपल्याला टप्प्याटप्प्याने ज्या उणिवा आणि कमतरता आपल्या राज्याच्या प्रगतीमध्ये आहे त्या दूर करायच्या असतात आणि त्या दृष्टीने 124 मुद्द्यावर आधारित हा अर्थसंकल्प आहे की ज्या अर्थसंकल्पामध्ये आपला हा प्रयत्न आहे की आपल्याला राज्य कोणत्या दिशेने न्यायचं आहे. तर राज्याची दिशा निश्चित झाली आहे $1 ट्रिलियन इकॉनॉमी. पण या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये सर्व वर्ग समूह असणं आवश्यक आहे. एकटा कोणी उद्योगपती मोठा व्हावा आणि त्या उद्योगपतीच्या संपत्तीवर आधारित $1 ट्रिलियन आपल्याला अपेक्षित नाही. आणि यातूनच उद्योग क्षेत्र वाढत असताना मॅक्झिमम लोकांचं समाधान, शेती संदर्भामध्ये यावर असणारा जो या राज्याचा 2,60,00,000 आणि आता वाढला असेल कारण 2011 मध्ये होता आणि शेतीचं ज्या पद्धतीने वेगाने विभाजन होत आहे हा विचार करून त्याच्या संदर्भातले काही निर्णय, शिक्षणाशी संबंधातले निर्णय, अनुसूचित जाती जमाती. आता मी इथं तुमच्यासमोर बसलो आहे आणि समोर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा हा इतका मोठा प्रतिकृती पुतळा उभा आहे आणि त्यांनी काय म्हटलं, या देशाची उन्नती लवकर किंवा उशिरा होणे हे येथील जातीभेद ज्या प्रमाणात नाहीच होईल त्यावर अवलंबून आहे. पण दुर्दैवाने या राज्यामध्ये या विषयाकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल की जर प्रगती ही किंवा उन्नती ही जातीभेदावर आधारित असेल तर मग त्या दृष्टीने अनुसूचित जाती आणि जमाती यांनाही 21,000-22,000 कोटीची तरतूद ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. शेवटी जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की अर्थसंकल्पामध्ये असणारी मर्यादित संसाधनं याचा सुयोग्य उपयोग हा करण्याचा प्रयत्न केला आहे. भाऊ खूप अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी शेवटचं वाक्य खूप महत्वाचं म्हटलेलं आहे की संसाधनांचा सुयोग्य उपयोग की जी मर्यादित आहेत, मर्यादित झाली साधनं हे तर मान्य करावं लागेल. त्याचं कारण की खर्च खूप वाढलाय, आपला योजनांवरचा खूप वाढलाय. 96,000 कोटींच्या योजना तर मागच्या सरकारमध्ये तुम्ही असतानाच तुम्ही जाहीर केल्या होत्या आणि त्याचा परिणाम जो होता तो आत्ताच्या ह्याच्यावरती ते बर्डन जाणवतंय, म्हणजे त्या खांद्यांना तुमच्या सरकारच्या. आणि आपण बघितलं की मग 1500चं 2100 रुपये करणं असेल ते पहिल्या अर्थसंकल्पात झाले नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला लांबणीवर टाकावी लागली, होणार नाही असं आपण कुणी म्हणत नाही, पण लांबणीवर टाकावी लागली आहे. अनुदान बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे करावं लागलंय. सरकारला हे बर्डन आता जास्त जाणवू लागलंय. सरकार आपली आर्थिक अवस्था किंवा आर्थिक आरोग्य जे आहे ते एका प्रकारे खूप कट्टुकट चालू आहे. नाही, माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. शेती हा आपला प्राधान्यक्रम असलाच पाहिजे. शेवटी हे बर्डन नाही, ह्या आपल्या चुकीची समजूत आहे. ज्या दिवशी शेती हा त्याच्या आज मजबुरीचा व्यवसाय आहे आणि याला मजबूतीचा व्यवसाय केला नाही आणि शेतीवरून शेतकरी हा जर शेती करण्यामध्ये असमर्थ ठरला ना तर शेवटी तुमची प्रायोरिटी काय, कार, गाडी, मर्सडी. शेवटी तुम्ही जाऊन त्या शेतामध्ये कष्ट आणि मेहनत तर करूच शकत नाही, तो शेतकरी करतो. किती कष्ट आहे हो. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालावं लागतं. मी तर एकच दिवस शेतीत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की सॅल्यूट आहे त्या शेतकऱ्याला. मग कर्जमुक्ती बर्डन असू शकत नाही. जसं तुम्ही सांगितलं की लाडक्या बहिणीला जे पैसे आम्ही आता मागच्या वर्षी आकडा त्यांनी सांगितलं की 33,000 कोटी रुपये आम्ही दिले, ती बर्डन नसूच शकत नाही. शेवटी तुम्हालाही माहिती आहे सरकारला नाही करता आलं, 2100 रुपये नाही करता आलं, लगेच कर्जमाफी नाही करता नाही. 2100 रुपये का केलं नाही हे मला माहीत नाही, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं. संविधानाचा सन्मान म्हणून आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. संविधानामध्येच तरतूद आहे
की एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याची चूक नसताना आगाकीचं जीवन त्याच्या वाट्याला येत असेल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून त्याच्या योजनांच्या माध्यमातून त्याच्या जीवनाला सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 1500 रुपये घ्यावंसं वाटतं हे सुद्धा तसा विचार केला तर आपलं यश आहे का की 75 वर्षानंतर अजूनही पिण्याचं पाणी आपण देऊ शकलो नाही तर याला यश म्हणता येणार नाही. अजूनही आपण अपघाताच्या संख्येमध्ये कमी करू शकलो नाही. दरवर्षी साधारणतः अंदाजे 13 ते 14 हजार लोक हे या महाराष्ट्रात मृत्युमुखी पडतात. हा काही आपल्यासाठी चांगला आकडा आहे का? तर या गोष्टींचा तर विचार करून यावर होणारा खर्च याला आपण असं बुडू शकत नाही की हे बर्डन आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींचे पैसे कधी करायचे सरकार ठरवेल. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, कारण मॅनिफेस्टोचा मी चेअरमन होतो, सर्व घोषणा एका बजेटमध्ये येणार नाही पण 5 वर्षामध्ये या सर्व योजनांना तुम्हाला विभाजित तर करावं लागेल. शेतकऱ्यांची अवस्था ही खरंच आज आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. आमच्या सरकारने खूप चांगलं काम केलं या संदर्भामध्ये. तुम्हाला असं वाटतं की आडात नसल्यामुळे पोहऱ्यात येत नाहीये, पैशांची कमतरताच आहे ना, तुटीचा अर्थसंकल्प आहे, प्लस राजकोषीय तूट पण वाढलेली आहे, 1 लाख कोटीची राजकोषीय तूट आहे. असं आडात नाही असं म्हणणं मला वाटतं की मग आकडे वाचले नाही. मागच्या वर्षी निवृत्तीवेतन आणि पगार मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे 23-24 आणि 24-25, 23-24 पेक्षा 24-25 मध्ये तुम्ही 31,000 कोटींनी वाढ दिली ना. मग आडात नाही असं कसं म्हणता येईल? 31,000 कोटी दिली. मग शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटीचं कर्जमुक्ती आडात नाही म्हणण्या. मी त्यासाठी आपल्याला खर्च करण्यासाठी जास्त खेळता पैसा हात. प्रायोरिटी प्रश्न प्रायोरिटीचा आहे. तुम्ही पगार दिलाच पाहिजे, त्याच्यात वाढ केलीच पाहिजे, मी सहमत आहे. कमिटमेंट आहे ती द्यावीच लागेल. कमिटमेंट असं नाही काय देशातले सर्व पगार राज्य, आता 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोग देशातले सर्व राज्य त्याच्यामध्ये असणारी जी वाढ आहे ती देतेच असं नाही आहे. 7वं वेतन आयोग दिलंच पाहिजे. आपण सक्षम आहोत म्हणून आपण देतो आणि दिली पाहिजे, माझंही सहमती. पण ते देत असताना पैसे नाही असं सांगून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीमध्ये नाही थांबता येत. दुसरा एक शेवटचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये चर्चा एक चालू झाली, तुम्हाला ही कल्पना असेल की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये खूप सारा खर्च झाला, त्याच्यामुळे आर्थिक शिस्त जी होती ती तशी राहिली नाही आणि त्यामुळे आता अनेक योजनांना आपल्याला व्यसन घालावं लागते, या खर्च करताना विचार करावा लागतोय. खूप सारा अवाढव्य खर्च किंवा योजनांवरती खूप मोठा खर्च, म्हणजे पायाभूत सुविधा सोडल्या तर सगळीकडे जे पैसे दिले ते म्हणजे जुजबी पैसे दिलेले आहेत. तर ते कशा त्याचाही बॅलन्स करावाच लागेल. तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा करत असताना कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा पायाभूत सुविधा करावा लागेल. जेव्हा तुम्ही 500 कोटी AI साठी कृषी क्षेत्रात देत आहात तेव्हा 100 कोटी मंत्रालयातही दिलं पाहिजे. मंत्रालयामधल्या नसती निपटारा कायदा केल्यावरही नसती पुढे जातच नाही. त्यातून यालाही सायंटिफिकली किती हजारो कोटीचं नुकसान होतं याचा विचार केला पाहिजे. असं आहे की तुमची नसती वेगाने जात नाही म्हणून ज्या गोष्टीवर 1 कोटीचा खर्च आहे तो 10 कोटीवर जातो. तुम्ही एखादी इमारत बांधता त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन देत नाही 5-5 वर्ष म्हणून दरवाजे चोरी जातात, त्याचं रंगरंगोटी खराब होते, 29 कोटीची इमारत तयार होते आणि 2 कोटी तुम्ही इलेक्ट्रिकल विभागाला देत नाही. आता यावर कोणाला दोष करायचा? मग अशा अधिकाऱ्यांना तुम्ही काही कारवाई आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करणार आहे की नाही? गुजरातनी अतिशय चांगलं मॉडेल केलं. मगच एकनाथजी मुख्यमंत्री असताना त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून पाठवलं. मी जाऊन आलो, आम्ही अहवाल दिला, पण त्याच्यावरची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी केली कुठं? त्यांना भीती वाटते. गुजरातमध्ये जेव्हा एखादी योजना घोषित केल्या जाते तेव्हा त्या योजनेचा पूर्ण करण्याचा कालावधी ठरवला जातो. अर्थ विभागाकडून कोणत्या कोणत्या वेळी पैसे दिले जाईल ते करावं लागतं. आज अवस्था अशी आहे की माझ्याकडे एक काम पेंडिंग आहे, 13 लाख रुपयाचं बिल थकलं म्हणून कॉन्ट्रॅक्टर निघून गेला. आता ते काम खराब होईल, मग कोण जबाबदार आहे? मग तुम्ही कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची 500 कोटीची खर्च करताय, 100 कोटी मंत्रालयातही खर्च करा ना. कोण अधिकारी आहे? मग जेव्हा तुम्ही 8वं वेतन आयोग द्याल तेव्हा 10% परफॉर्मन्स बेस द्या ना. किंवा या अधिकाऱ्याकडे 500 फाईल गेल्या, 500 फाईलचा निपटारा 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आणि असे अधिकारी आहे. असे सर्व अधिकारी काम करत नाही असं म्हणणं हे पाप होईल.
मी असे इतके उत्तम अधिकारी पाहिले की सकाळी जर एखादी गोष्ट लक्षात आणून दिली तर तुम्हाला 5 वाजेपर्यंत फोन करून सांगतात, त्यांना माझा सॅल्यूट आहे. पण असेही अधिकारी आहे. मग होत काय आहे, जो उत्तम काम करतो त्यालाही तेवढाच पगार आहे आणि जो कामचुकार आहे त्यालाही तेवढाच पगार आहे. अंधेर नगरी चौपट राजा टकासेर बाजी टकासेर खाजा, असं कसं शक्य आहे? मग एआयचा उपयोग हा तुम्हाला मंत्रालयातही केला पाहिजे ना. की असे आहेत का कुणी मंत्री की जे 6-6 महिने फाईल घेऊन बसतात? याचा विचार नाही करायचा. मग तर ठीक आहे, ती आता मी अर्थसंकल्पाच्या भाषणात मी काही मुद्दे मांडणार आहे की तुम्हाला सर्वच गोष्टींचा विचार करावा लागेल ना. एका गोष्टीचा विचार करून कसं होईल? शेवटा भाजी करायची असेल तर सर्वच लागेल. विरोधक म्हणतात की सरकार एका प्रकारे म्हणजे अशा कागारवर आहे की पैसे नाही आहेत आणि खर्च खूप वाढलाय आणि त्याला कारणीभूत गेल्या 2.5 वर्षातला काळ आहे की ज्या काळामध्ये आर्थिक शिस्त बिघडली. आता अप्रत्यक्षरित्या ते एकनाथ शिंदेच्या कार्यकाळावरती बोट ठेवतात आणि त्यामुळे आता स्थगित्या चौकशा हे सगळं लावावं लागतं आणि अर्थसंकल्पात सुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसतं. नाही, मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदेजी यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणून आमचं सरकार आलं, त्याचा राग त्यांना असणं स्वाभाविक आहे. तुम्ही विचार करा की आता तर आकडा 2,52,00,000 गेला. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 2,33,00,000 आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले. 43,00,000 महिला लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त मतदान करण्यासाठी आल्यात. आता त्यांना असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही मस्त जागा जिंकल्या, स्वप्न पाहिली, अनेक 11 मुख्यमंत्री झाले, जो उठला तो एसपी कलेक्टरला फोन करायचा, मैं आने वाले दिनों का ये मंत्री हूं. स्वप्नाचा चुराडा झाला आणि त्यांचा चुराडा व्हायला कारणीभूत कोणी असेल तर ते एकनाथ शिंदेजी आणि त्यांना साथ करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने आणि अजितदादा. आता या तिघांनी ज्या पद्धतीने उत्तम जनहिताचं काम केलं, जनसेवेचं काम केलं, लोककल्याणाचं काम केलं, सामाजिक न्यायाचं काम केलं, यांनी फक्त राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं नाही, त्या नावाला साजेचं काम केलं. जय भवानी जय शिवाजी म्हटलं नाही, छत्रपतींचा तो शब्द जो जगातल्या कोणत्याच राजांनी वापरला नाही प्रभू रामानंतर, तो म्हणजे रयतेचं राज्य, रयतेसाठी काम केलं. पोटदुखी होणं स्वाभाविक आहे, त्याच्यात त्यांचा दोष काय हो? लोकसभेत जे स्वप्न पाहिलं इतका चुराडा झाला, इतका बारीक 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 पावडर झालं की मायक्रोस्कोपने सुद्धा ते स्वप्न दिसायला तयार नाही. किती मार्क देणार अजित पवारांच्या अर्थसंकल्प? 10 पैकी? नाही, हा काही मार्काचा विषय नाही, हा संकल्पाचा विषय आहे. संकल्पाला मार्क काय असतं? मला वाटतं की मार्क देऊन त्यांच्या अर्थसंकल्पावर अन्याय करायचं कारणच नाही आहे. हे काही प्रश्नाचं उत्तर नाही आहे, एक ध्येय आहे. यामध्ये या राज्याची प्रगती ही या राज्याच्या महापुरुषाच्या विचाराला साजेशी होणार आहेत की नाही, याला ताकद आणि शक्ती गावायची आहे. हा, अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टींची तर कमतरता असेल, नाही तर मग हा शेवटचा अर्थसंकल्प, यानंतर अर्थसंकल्प मांडायची गरजच पडणार नाही, निवडणुकाही घ्यायची गरज पडणार नाही. शेवटी गती वाढवणे, आणि ही गती वाढवण्यासाठी मला वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये आपण आकारमान जो खर्चाचं आणि एकूण 7,20,00,000 आकारमान आहे, मला वाटतं की निश्चितपणे हे चांगलं आहे. हां, काही टार्गेट बदलावे लागणार आहे. आता आम्ही दरडोई उत्पन्नामध्ये 5व्या क्रमांकात आहोत. तेलंगणासारखं राज्य आमच्या पुढे चाललं आहे. मला वाटतं की अनेकदा आम्हाला काही गोष्टींमध्ये बदल करायचा असतो, तो म्हणजे आमच्या आमदारांच्या विधानसभेच्या काही समित्या आहे, पंचायत राज, आमचे लोकलेखा. आता एक नाही का विकासासाठी काम करणारी एक आमदारांची समिती केली पाहिजे. त्यांनी जगामधल्या देशाच्या प्रगतीचे काय मापदंड आहे, इतर राज्यांच्या प्रगतीचे काय मापदंड आहे, याच्यावर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये यापेक्षा 10 पट गतीने आपल्याला जाता येईल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे सुधीर भाऊ हे खूप काय म्हणतो आपण त्याला की अनुभवी नेते आहेत, त्यामुळे अर्थसंकल्प
अर्थसंकल्पावरती किती उगली टाकल्या तरी त्याच्यावरती कशी बॅटिंग करायची त्या पिचवरती त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी नीटपणे समजून पण सांगितले की आपल्याला प्रायोरिटीज सेट कराव्या लागतात. सरकार ही निरंतर प्रोसेस आहे आणि अर्थसंकल्प हा काही केवळ एका वर्षाचा भाग आहे आणि तो नंतर संपला असंही होत नाही. मात्र निश्चितपणे काही गोष्टींवरती प्रायोरिटी ठरवली आणि काही गोष्टीला शिस्त लावावी लागेल आणि त्या शिस्तीचा परिणाम पुढच्या काळामध्ये कसा दिसतो हे बघावं लागणार. कॅमेरामन सचिन सह अभिजित, मुंबईत.